अनोळखी असून ह्यांनी तुम्हाला हॉस्पिटलमध्ये जाऊन ऍडमिट केलं, तिकडे पैसे पण भरले, याची आपली काहीच ओळख नव्हती त्यावेळेस. अनोळखी असून ह्यांनी मदत केली आहे तुम्हाला. मी तुमचं सगळं ऐकलं, वचन पण पाळलं. मी तुम्हाला हे सगळं सांगणार नव्हते. तुम्ही ज्या मुलाशी सांगताल त्या मुलाशी लग्न करायला उभं राहिले की नाही मी. पाहुणे तुमचं स्थळ आम्हाला पसंत आहे, घेऊ लगेच एंगेजमेंट आवरून. मग चालतंय, काय अडचण नाही. आम्हाला काय लग्न करण्याशी मतलब आहे. आमच्या घरात कोणी बाय माणूस नाही. मला तर पटलेलं आहे, ह्यांनाच विचारून बघा तुम्ही. आता माझं काय म्हणणं नाही, जसे पप्पा म्हणतील तसं. तशी पोरगी आमच्या शब्दाच्या बाहेर नाहीचे. आम्ही सांगाल ना तेच ऐकणार पोरगी. बाबा तू ती म्हणतोय ती खरं आहे ना? एकदम खरे. फक्त ग बसून बघायचंय आता. चला तर मग आपल्यात एंगेजमेंट करून घेऊया. नका थांबवा माझ्यामुळं, चालू दे तुमच्या, आम्ही फक्त बघतोय. तुम्हाला आमंत्रणच नाही, तुम्ही आलात कस काय? पाहुणे माणसं आहेत आम्ही, कार्यक्रमाला ते येणारच. पहिला असाच लग्नाचा खेळ खंडोबा केला आणि आताही चाललाय लग्न मोडायला. चल चालता हो. बाबा बाद झालं. तुमचं वचन ऐकली, तुमचं सगळं ऐकलं मी. हात उचलायचा काही अधिकार नाहीये पप्पा तुमचा. तुम्हाला अजून काही गोष्टी माहितीच नाहीये. तुम्ही आज जिवंत आहे ना ते ह्याच्यामुळे. ए ग बस, तू पप्पांना असं बोलू नको. तू का बस, तुझं कुंकू पण आहे ना ह्याच्यामुळे जिवंत आहे आज. तुम्हाला काही गोष्टी माहित नाहीत. तुम्हाला माहिती का तुमचा ऍक्सिडेंट झाला त्यावेळेस काय घडलं? पाणी 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 आणते मी, पाणी आणते. पाणी. तुम्ही डोळे उघडे ठेवा पप्पा. पाणी पप्पा पाणी अहो डोळे उघडा ना पप्पा. पाणी पाणी हॅलो पाणी पाणी पप्पा, डोळे उघडे ठेवा पप्पा. पाणी. थांबा. पाणी हॅलो हॅलो ॲम्ब्युलन्स. अहो ऍक्सिडेंट झालाय. पप्पा तुम्हाला उठता येईल पाणी. का? आपण जाऊ, पाणी. आपण हॉस्पिटल मध्ये जाऊ. चला चला, पाणी. उठा उठा पप्पा. पाणी उठा ना पप्पा. पाणी पप्पा पाणी पाणी पप्पा. पाणी पाणी ओ थांबा ना, ऍक्सिडेंट झालाय, मदत करा ना. अहो थांबा ना. पाणी अहो दादा थांबा ना, ऍक्सिडेंट झालाय दादा. पप्पा उठा, आपण जाऊयात. चला पप्पा तुम्ही डोळे उघडे ठेवा. मी बघते मदत भेटते का. तुम्ही डोळे उघडे ठेवा पप्पा. आलेच मी. हो दादा थांबा ना, ऐका ना दादा, माझ्या ना पप्पांचा ऍक्सिडेंट झालाय. चला ना, मदत करा ना प्लीज. ऐका ना दादा, प्लीज मदत करा ना. आहे दादा. ऐका ना दादा, माझ्या ना पप्पांचा ऍक्सिडेंट झालाय, तिकडे रक्त चाललंय. ताई ऐका ना, वेळ नाही ताई मला. मदत करा ताई. चला ना प्लीज. ताई मला काम आहे, मी नाही येत. अहो ताई ऐका ना, रक्त चाललंय हो लई. थांबा ना, कुणीतरी मदत करा ना. आता काय करू मी? पप्पा आई ग पाणी. आई आई आई
काय झालंय बघ रे ए, अरे जिवंत ऐकून नाही तू उचल 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 भाऊ कशाला आपल्याला काम पडली बॉब्या तुला माणूस की आहे का नाही उचल उचल की हात लाव गाडी उठा भाऊ गाडी बॉब्या बसव चल बॉब्या बस लवकर भाऊ हाय डॉक्टर ओ डॉक्टर काय झालंय हे पेशंट बघा बरंच रक्त व्हायला ऍक्सिडेंट झालाय ते रस्त्यावर पडलेलं होतं ऍक्सिडेंट म्हणल्यावर पोलीस केस झाली पाहिजे तर डॉक्टर माणूस महत्वाचा आहे माणूस आतून जिवंत आहे आपण पोलीस केस करावं पोलीस लागेल केस करूच तर तुम्हाला समजतंय का कधी माणूस वाचवा तुम्ही आधी पहिलं तुमचं काम आहे रिस्क आहे राव म्हणजे तुम्ही एक काम करा तेवढं नीट करा लवकर तिचं रक्त व्हायलेलं आहे बरं तर ते बंद करा पहिले बघा लवकर पिंटो ड्रेसिंग जाण रे या गोळ्या घेऊन ये. सचिन एवढ्या गोळ्या आणून दे दरी डॉक्टर तुमचे काय पैसे असतील ते घ्या ते पेशंट नीट झालं पाहिजे हा भाई होईल नीट, हा? काय अडचण नाही होईल आम्ही येऊन पाहतो नंतर ओके चालतंय आमच्या माग गडबडे आम्ही एक काम करून येतो आमचं ओके ठीक आहे चालतंय हा? या, या. आणि जर शुद्धी आले तर त्यांच्या घरच्यांना फोन करून सांगा हा ठीक करतो कॉल मोबाईल आहे ना तिचा चालेल फोन करा चालतं पप्पा पप्पा बरं आहे का हो पप्पा बरं वाटतंय का आता तुम्हाला पप्पा कशात पप्पा आता बरे आहेत आता स्टेबल झालेत टायमाला आणले म्हणून वाचले नाही तर गेले असते कुणी आणलं इथं ते कुणी आणलं माहित नाही दोघं जण आलते बिल वगैरे देऊन गेलेले इथं पण सीसीटीव्ही फुटेज चेक करू मग आपण समजेल आपल्याला ठीक आहे चालेल म्हणजे मला तर काहीच कळलं नाही तुमचा मागे ऍक्सिडेंट झालता ना तेव्हा आपल्याला मदत करायला कोणीच नाही आलं मी प्रत्येक येणाऱ्या गाडीला मदत मागितली पण कोण नाही आलं हा अनोळखी असून ह्यांनी तुम्हाला हॉस्पिटलमध्ये जाऊन ऍडमिट केलं तिकडे पैसे पण भरले याची आपली काहीच ओळख नव्हती त्यावेळेस अनोळखी असून ह्यांनी मदत केली आहे तुम्हाला मी तुमचं सगळं ऐकलं वचन पण पाळलं मी तुम्हाला हे सगळं सांगणार नव्हते तुम्ही ज्या मुलाशी सांगताल त्या मुलाशी लग्न करायला उभं राहिले की नाही मी पण तुम्ही आज त्याच्यावर हात उचलला मला हे सांगावंच लागलं पप्पा माझं प्रेम आहे ह्याच्यावर मला याच्याशी लग्न करायचंय तुमच्या परवानगीने मला हे असलं काहीच माहित नव्हतं म्हणून तर मी हात उचलला ना पाहुणे आम्हाला माफ करा आम्हाला माहित नव्हतं आमच्या मुलीचं सुख कशामध्ये आहे त्यामुळे रागाच्या भारात हे सगळे निर्णय मी घ्यायला तयार झालो पाहुणे ह्यावेळेस मला माफ करा आता सगळं एवढं पाहिले ऐकले आता तुम्ही यांचं लग्न यांच्याशीच लावून द्या तुम्ही एवढं मोठं मन दाखवलं त्यासाठी आम्ही आभारी आहे. इथून पुढे चांगल्या पद्धतीने संसार करा आणि मी लग्न लावून देतो तुमच्या थाटात झालं भाऊचं झालं